हे बघा, तुमची डिग्री कंप्लीट आहे, रिझ्यूम तयार आहे, तुम्ही रोज अप्लाय करतात, पण तरी इंटरव्ह्यूचे कॉल्स येत नाही. जर हे तुमच्याबरोबर होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, ॲज अ आय टी फ्रेशर्स आपण जॉब कसा मिळवायचा, योग्य अप्रोच काय आहे आणि फ्रेशर्स नेमक्या कोणत्या चुका करतात, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. माइंडसेट. सर्वात आधी एक कडू सत्य समजून घ्या. आय टी कंपनीजना खरंच फ्रेशर्स नकोय की त्यांना अनप्रिपेड फ्रेशर्स नकोय. त्यांना अनप्रिपेड फ्रेशर्स नकोय. अनप्रिपेड फ्रेशर्स म्हणजे काय? तुमचे जे स्किल्स आहेत आणि ज्या कंपनीच्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी गॅप आहे आणि तो गॅप ॲज अ आय टी फ्रेशर्स आपण आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण वर्क करायला पाहिजे. आता मी हे का तुम्हाला सांगतोय, त्याचं मी एक एक्झाम्पल देतो. मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे खूप सारे रिलेटिव्ह मला फोन करतात आणि जॉबसाठी माझ्या मुलाला मुलीला जॉब बघ म्हणून. असाच मला एकदा त्या दिवशी फोन आला. त्या मुलाने मला सांगितलं की अरे दादा मला जॉब बघ. मी त्याला एक प्रश्न विचारला की तुला काय येतं. त्याने मला सांगितलं की मला सर्व येतं, तू फक्त विचार. मी त्याला एक बेसिक पायथनचा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन पायथन लिस्ट अँड टपल. क्वेश्चन विचारल्यावर त्यांनी मराठीत सांगितलं की पायथन लिस्ट स्क्वेअर ब्रॅकेटने डिनोट करतात, टपल या ब्रॅकेटने डिनोट करतात. लिस्ट मधले आयटम्स चेंज होऊ शकतात, टपल मधले आयटम चेंज होऊ शकत नाही. मी बोललो व्हेरी गुड. आता सेम आन्सर मला तू इंग्लिशमध्ये दे. जर जेव्हा मी त्याला सांगितलं की हे इंग्लिशमध्ये दे, त्यावेळी थोडा कन्फ्युज झाला, थोडा पॉज घेतला आणि सांगायला लागला की लिस्ट इज इम्युटेबल, टपल इज म्युटेबल. आता ज्यांना कोणाला पायथन लिस्ट आणि टपलचा डिफरन्स माहित असेल त्यांना समजलं असेल की इथे नेमकं काय चुकी झाली. सांगण्याचा मुद्दा हा आहे की खूप सारे फ्रेशर्स असे आहेत की ज्यांना कन्सेप्टच क्लिअर नाहीये आणि खूप सारे फ्रेशर्स असेही आहेत की ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत पण त्यांना व्यवस्थित प्रेझेंट करता येत नाही. म्हणून सर्वात पहिला मुद्दा आहे की आपल्याला जे येत आहे ते आपण व्यवस्थित प्रेझेंट करायला पाहिजे आणि जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्या तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे. करेक्ट अप्रोच. आता सर्वात मोठी चूक फ्रेशर्स करतात ती म्हणजे सर्व थोडं थोडं शिकायचा प्रयत्न करतात. जावा, पायथन, AWS, डेटा सायन्स, टेस्टिंग, ऑपरेटिंग सिस्टीम्स सर्व थोडं थोडं शिकतात. याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की तुमचा रिझ्यूम वीक होतो. तुम्ही सर्वात आधी एक रोल ठरवा आणि त्या रोलला लागणारं एक स्किल्स डीप शिका. एक गोष्ट लक्षात घ्या की आय टी इंडस्ट्रीमध्ये सर्वच डेव्हलपर नाही आहेत, सर्वच टेस्टर नाही आहेत. काही डेव्हलपर आहेत, काही टेस्टर आहेत, काही डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, काही सपोर्ट इंजिनियर्स सुद्धा आहेत आणि प्रत्येक रोलच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे सर्वात आधी स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला कोणता रोल घेऊन आय मध्ये एंट्री करायची आहे. तुमचे प्रायमरी स्किल्स कोणते आहेत आणि ते प्रायमरी स्किल्स कोणत्या रोलला मॅच होतात. फ्रेशर्स करतात त्या चुका. रिझ्यूम अक्षरशः कॉपी पेस्ट करतात. त्यांनी त्याच्या रिझ्यूममध्ये HTML CSS टाकलाय, तर मी पण माझ्या रिझ्यूममध्ये HTML CSS टाकतो. मी कोणताच प्रोजेक्ट केला नाहीये. मी त्याचा प्रोजेक्ट घेतो, त्याचं डिस्क्रिप्शन्स घेतो, माझ्या रिझ्यूममध्ये ऍड करून देतो. एक गोष्ट लक्षात घ्या, की ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूजला जातात, त्यावेळी तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारण्यात येतात, ते सगळे क्वेश्चन तुमचा रिझ्यूम समोर ठेवूनच विचारलेले जातात. त्यामुळे रिझ्यूम बिल्डिंग हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे जॉब सर्चमध्ये, जो की आपण त्याला निग्लेक्ट करतो. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा आहे की तुमचा रिझ्यूम बनवताना तुम्ही तुमचे प्रायमरी स्किल्स त्याच्यामध्ये मेन्शन करा. प्रायमरी स्किल्स म्हणजे काय की ज्याचं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि ज्याच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्सही आहे. त्याच्यानंतर तुमचे सेकंडरी स्किल्स मेन्शन करा. सेकंडरी स्किल्स म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं बेसिक थोडं प्रमाणात माहीत आहे. तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट केला नसेल तर सर्वात आधी एखादा बेसिक प्रोजेक्ट करा. कोणताही प्रोग्रामिंग यूज करून, कोणताही फ्रेमवर्क यूज करून त्या प्रोजेक्टचा अराउंड काय क्वेश्चन्स येऊ शकतात ते सर्व प्रिपेअर करा आणि मग प्रोजेक्ट व्यवस्थित विथ डिटेल डिस्क्रिप्शन तुमच्या रिझ्यूममध्ये ऍड करा. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला स्वतःहूनच कॉन्फिडन्स येईल की ठीक आहे, आता जो माझा रिझ्यूम आहे त्याच्यामध्ये जे पॉईंट्स मी मेन्शन केले आहेत ते सर्व पॉईंट्स बद्दल मला कॉन्फिडन्स आहे. याच्यावर काही क्वेश्चन्स आले तर मी ते क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. जॉब कुठे शोधायचा? हे बघा, जॉब शोधण्यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. सर्वात आधी तुमचं लिंक्डइन प्रोफाईल स्ट्रॉंग करा. सर्व कंपनीजचे करिअर पेजेस असतात. करिअर पेजेस तुम्ही रोज चेक करत राहा. तिसरा पॉईंट आहे की तुम्ही इंटर्नशिप करा. इंटर्नशिप म्हणजे वेस्ट नाहीये.
आता राहिला मुद्दा की LinkedInवर तुम्ही रेफरल मागायला घाबरू नका. एक लक्षात घ्या की एक रेफरल तुमचा रिझ्यूम 100 लोकांच्या पुढे नेतो. त्याच्यामुळे LinkedInवर कनेक्ट करणं, लोकांना रेफरल मागणं ही एक स्किल आहे आणि हे तुम्ही शिकून घ्या. स्किल्स कशा इम्प्रूव्ह करायच्या? बघा, स्किल्स जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला डेली 2 ते 3 तास कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करायला लागेल. तुम्हाला स्वतःहून काहीतरी करावं लागेल. कारण आपण इंजिनिअरिंगमध्ये असताना ऑलरेडी खूप सारे टॉपिक शिकलेलो असतो, पण ते आपण ॲज अ प्रॅक्टिकली यूज केलेले असतात. आता आपल्याला जॉब मिळवायचा तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली यूज करावे लागतील. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. YouTube एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. त्याला तुम्ही ॲज अ लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणून यूज करा. डेली 2 ते 3 तास कन्सिस्टंटली वेगवेगळे टॉपिक्स असेल, तुमचे जे वीक पॉइंट्स असेल, त्याच्या अराउंड तुम्ही व्हिडिओज बघा. त्याच्यानंतर तुम्ही एक कोणती सॅम्पल प्रोजेक्ट्स क्रिएट करा. GitHubवर तुमचा कोड चेक इन करा. कोड चेक इन, चेकआउट, GitHub काय असतं, सोर्स कंट्रोल काय असतं, हे जे सर्व टॉपिक्स आहेत, ते तुम्ही YouTubeवर शिकू शकतात. आणि मी तर सजेस्ट करेल की तुम्ही ChatGPTचा यूज केला पाहिजे. ॲज अ फ्रेशर्स म्हणून आपण सर्वांनी ChatGPTचा यूज केला पाहिजे. ChatGPT फ्रीली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे स्किल्स इम्प्रूव्ह करायच्या जर झाल्या तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी विथ प्रॅक्टिस ही गोष्ट खूप लक्षात घ्यावी लागेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कन्सिस्टन्सी ऑल्वेज बीट्स टॅलेंट. इंटरव्ह्यू, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की फ्रेशर्स इंटरव्ह्यू देण्यासाठी खूप घाबरतात. म्हणजे फ्रेशर्सचा माइंडसेट असा असतो की माझं अजून काहीच प्रिपेअर्ड झालं नाहीये, माझं सर्व झाल्यावर मी इंटरव्ह्यू देईन. एक गोष्ट लक्षात घ्या की इंटरव्ह्यूला कधीच घाबरायचं नाही. इंटरव्ह्यू फेल झाला तर होऊ द्या. प्रत्येक इंटरव्ह्यू फेल म्हणजे फीडबॅक. हे एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक इंटरव्ह्यू तुम्हाला स्ट्रॉंग बनवत असतो. तुम्हाला त्याच्यातून समजतं की समोरच्याला तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत आणि तुम्ही योग्य डायरेक्शन्समध्ये आहेत की नाही, हे तुम्हाला तेव्हाच कळतं ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू देतात. त्याच्यामुळे भले तुम्हाला काही येतंय, नाही येतंय, तरी तुम्ही इंटरव्ह्यू दिलाच पाहिजे. इंटरव्ह्यूचा फीडबॅक नोट करून घ्यायचा. तो पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे आणि त्याच्यावर आपण आपलं काम करत राहायचं. आपली डायरेक्शन्स नेहमी चेक करत राहायची. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला प्रिपेअर करणं आणि इंटरव्ह्यू फेस करणं हाही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या. IT जॉब सर्च ही एक मॅरेथॉन आहे आणि यामध्ये 3 ते 6 महिने लागणं हे खूप नॉर्मल आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही क्विट करू नका. कोणाबरोबर कंपेअर करू नका. आज जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली तर उद्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला नक्की मिळेल. फक्त जे आपण मेहनत करतोय ते आपल्याला योग्य डायरेक्शन्समध्ये करायचे, जेणेकरून आपल्याला सक्सेस लवकर भेटेल. जर तुम्ही खरंच IT मध्ये जॉब मिळवायचा ठरवलं असेल, तर कमेंट सेक्शन्समध्ये तुमचा टार्गेट रोल नक्की लिहा. कारण टार्गेट रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे IT मध्ये सर्वच डेव्हलपर नाही आहेत, सर्वच टेस्टर नाही आहेत. माझे असे खूप सारे मित्र आहेत की ज्यांना प्रोग्रामिंगचा पी माहीत नाही, त्यांना टेस्टिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यांना डेटाबेसही येत नाही. पण तरी ते ॲज अ टेक्निकल सपोर्ट इंजिनियर्स म्हणून काम करतात. जिथे तुम्हाला फक्त ऑपरेटिंग सिस्टमचं बेसिक नॉलेज, लिनक्स, विंडोजचं बेसिक नॉलेज असलं, तरीही तुम्ही ॲज अ सपोर्ट इंजिनियर्स म्हणून काम करू शकता. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचे स्किल्स कोणत्या रोलला अलाइन होतात, हे तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करायला पाहिजे. आणि तुम्ही तुमचा टार्गेट रोल नक्की कमेंट सेक्शन्समध्ये मेन्शन करा. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच फ्रेशर्स गायडन्ससाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. धन्यवाद.